लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। बातमी नेमकी काय आहे, हा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे, हप्ता किती रुपये भेटणार आहे, याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। बऱ्याच लाडक्या ताईंना असं वाटत आहे की बाबा हा जो हप्ता असणार आहे एप्रिल महिन्याचा हप्ता हा 500 रुपये भेटणार आहे, कारण की 2 ते 3 दिवसापूर्वी एक मोठी बातमी समोर आली होती की लाडक्या बहिणींना 500 रुपये भेटणार आहेत। त्याच्यामुळे एक मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे लाडक्या बहिणीकडून की बाबा आम्हाला हे 500 रुपये भेटणार आहेत का। तर त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला हवाय का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे। आणि आज 5 एप्रिल आहे, आज सकाळपासून कोणत्या ताईला पैसे जमा झाले आहेत का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। उद्या श्रीराम नवमी आहे आणि याच्या पूर्वसंध्येला बऱ्याच ताईला वाटत होतं की आज पैसे जमा होतील, तर कोणत्या ताईला जमा झालेत का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। बघा, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत महिलांना 500 रुपये हप्ता मिळणार आहे का। जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, 10वा हप्ता आहे, हा एक 500 रुपये मिळणार आहे का फक्त। तर अशा स्वरूपाच्या मोठ्या बातम्या समोर आल्या, त्या गोष्टी तुम्हाला मी समजून सांगणार आहे की नेमके 500 रुपये कुणाला भेटणार आहेत, 1000 कुणाला भेटणार आहेत, 1500 कुणाला भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी समजून सांगणार आहे। त्याचबरोबर पात्रतामध्ये नवीन बदल झाले आहेत का, तर एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल बऱ्याच गैरसमज निर्माण होत आहेत, बऱ्याच या ठिकाणी अफवा पसरत आहेत की बाबा या ठिकाणी पात्रता बदलणार आहे, या ठिकाणी लाडक्या बहिणीची मोठी चौकशी होणार आहे, लाडक्या बहिणीची स्क्रुटिनी होणार आहे। तर अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या पात्रता नवीन सरकार आणणार आहे। तर अशा काही गोष्टी घडल्या आहेत का, पात्रता काय चेंज झालेत का, जीआर काय चेंज झालाय का, याच्याबद्दल देखील एक मोठी बातमी समोर आली आहे, ती देखील तुम्हाला मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच ताईंना भेटणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता हवा असेल, लाडकी बहीण योजना तुम्हाला कंटिन्यू चालू राहायची असेल, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे लाडक्या ताईंनो। आणि लक्षात घ्या, 10वा हप्ता केव्हा मिळणार याच्याबद्दल पण एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती अपडेट देखील तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे। चला व्हिडिओ सुरुवात करूया, वेळ न वाया घालवता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया। तर लाडक्या ताईंनो, कोणी जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचंय। महत्त्वाचं हे युट्यूबचं चॅनल आहे, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुमचं चॅनल सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। सगळ्यात पहिली तुमच्या समोर ही बातमी या ठिकाणी दिसत आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही अशा स्वरूपाची बातमी सगळीकडे वाचली असेल की बाबा लाडक्या बहिणीला मिळणार मात्र 500 रुपये। तर याच्यामुळे भरपूर सारा गैरसमज निर्माण होत आहे। बऱ्याच ताईंना वाटत आहे की बाबा आता आम्हाला 500 रुपये भेटणार आहेत, कारण की अशी हेडिंग तुम्ही सगळीकडे वाचली असेल की बाबा लाडक्या बहिणींना मिळणार मात्र 500 रुपये, फक्त 500 रुपये मिळणार आहेत का लाडक्या बहिणींना। एप्रिल महिन्याचा हप्ता असेल किंवा पुढचा हप्ता असेल, आता सरकार फक्त 500 रुपये देणार आहे का, अशा स्वरूपाच्या भीती या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या मनात निर्माण झालेली आहे, असे तुम्ही ऐकलं असेल। परंतु या मागील सत्य काय आहे, बघा या मागचं सत्य काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे। बघा, 3 ते 4 दिवसापासून एक गोष्ट भरपूर व्हायरल झालेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणीचा हप्ता हा 500 रुपये होणार आहे, अशा स्वरूपाची मोठी बातमी सगळीकडे पसरत आहे। बऱ्याच ताईंनी मला प्रश्न विचारले होते की सर आम्हाला खरंच 500 रुपये भेटणार आहेत का, सर आम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत का, सर आम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत का, नेमके आम्हाला किती रुपये भेटणार आहेत ते आम्हाला सांगा। तर याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे, कारण की आपण सगळ्या गोष्टी पुराव्या सहित सांगतो, खोट्या गोष्टी किंवा आपण काही अंदाज लावत नाहीत। ज्या गोष्टी न्यूजपेपरला येतात, ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात, ज्या गोष्टी रिपोर्टर सांगतात, ज्या गोष्टी अधिकारी सांगतात, त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो। चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला। नेमके तुम्हाला 500 भेटणार आहेत का, 1500 रुपये भेटणार आहेत का, तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत, त्या गोष्टी तुम्हाला आता सांगणार आहे। बघा, राज्यातील प्रत्येक महिलांना मिळणार 500 रुपये। आताच पहा याद्या, लाडक्या बहीण एप्रिल इन्स्टॉलमेंट, अशा स्वरूपाची तुम्ही सगळीकडे बातमी बघितली असेल। पण लाडक्या ताईंनो, एक गोष्ट आत्ताच क्लिअर करून टाकतोय, हे 500 रुपये म्हणजे काय। ज्या ताई नमो शेतकरी होत्या किंवा ज्या ताईंना शेतकरी सन्मान निधी भेटत होता, पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, त्या ताईंना इतर 500 रुपये भेटत होते किंवा ज्या ताईंना वेगवेगळे असे काही 1000 रुपये भेटत होते, तर त्या ताईंना या ठिकाणी काय भेटणार आहेत, 500 रुपये भेटणार आहेत। सगळ्यात अगोदर मी तुम्हाला कन्फर्म करून सांगतोय, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं की 500 रुपये कुणाला भेटणार आहेत। तर लाडक्या ताईंनो, तीच गोष्ट समोर आली
आलेली आहे, तर बाकीच्या ताईंना असं वाटत आहे की बाबा आपल्याला पण 500 रुपये भेटणार आहेत का काय? असं नाही. लाडक्या बहीण व्यतिरिक्त ज्या ताई आहेत, ज्या इतर योजनेचे कोणी लाभ घेत आहेत, नमो शेतकरी असेल, पीएम किसान योजना असेल, यांचे त्यांना या ठिकाणी पैसे भेटत असतात, तर त्या ठिकाणी त्यांचे इन्स्टॉलमेंट त्यांचे काय होत असतात, त्यांना भेटत असतात. त्याच्यामुळे ते इन्स्टॉलमेंट त्यांना भेटत असल्यामुळे त्यांना 500 रुपये लाडक्या बहिणीचे प्रत्येक महिन्याला भेटत असतात. तर लाडक्या ताईंनो, त्यांना 500 रुपये भेटत आहेत, त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पण 500 रुपये भेटणार आहेत. जर तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसताल तर तुम्हाला या ठिकाणी 1,500 रुपये भेटणार आहेत. परत तुम्हाला क्लिअर करून सांगतोय, तर काळजी आता करायची गरज नाहीये. तुमचा एक पॉइंट मी क्लिअर करून टाकलाय. डायरेक्ट तुम्ही जी काळजी करत बसला होतात की आम्हाला 500 रुपये भेटणार आहेत का, नाही. जर तुम्ही या ठिकाणी नमो शेतकरीचा किंवा पीएम किसान योजनेचा जर लाभ घेत नसताल तर तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहेत. याच्यामध्ये काळजी करायची गरज नाही. सगळ्यांना क्लिअर झाले का? आता बघा लाडक्या ताईंनो, सगळे तुमचे प्रश्न मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. चला या ठिकाणी बघूया, या ठिकाणी हे पेपरमध्ये पण काय आलं ते सगळं बघूया. योजनेतील महत्त्वाचे बदल काय झालेत का या ठिकाणी बघू शकतात. अलीकडेच राज्य सरकारने या योजनेत एक महत्त्वाची बदल केलेला आहे, ज्यांचा प्रभाव विशेषतः शेतकरी कुटुंबातील महिलांवर होणार आहे. नवीन नियमानुसार जे महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना यापुढे पूर्ण 1,500 रुपये ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत. बघा, हेच तुम्हाला मी आत्ताच क्लिअर करून सांगितलेलं आहे. ज्या ताई शेतकरी संदर्भात जे शेतकरी सन्मान निधी त्यांना भेटत असतो त्यांना या ठिकाणी 500 रुपये भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची गरज नाहीये. ज्या शेतकरी ताई आहेत त्यांना त्या योजनेतून पैसे भेटतात आणि लाडक्या बहिणीतून 500 रुपये भेटतात. त्याच्यामुळे बाकीच्या ताईंना या ठिकाणी 1,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही. इतर शेतकरी योजनेच्या व्यतिरिक्त ताईंना 1,500 रुपये भेटणार आहेत. ज्या शेतकरी ताई आहेत ज्यांना इतर योजनेचं म्हणजे शेतकरी सन्मान निधीतून पैसे भेटत असतात त्यांना 500 रुपये भेटणार आहेत. आणि ज्या निराधार ताई आहेत त्यांना निराधार ताईमधून ऑलरेडी त्यांना 1,500 रुपये भेटतात. त्याच्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणीतून त्यांना पैसे भेटणार नाहीत. हे लक्षात घ्या. ज्या संजय गांधी योजना असतील किंवा निराधार योजना असतील त्या ताईंना 0 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत, कारण की त्यांना ऑलरेडी दुसऱ्या योजनेतून पैसे भेटतात. त्याच्यामुळे त्यांना इथं पैसे भेटणार नाहीत. तुम्हाला आता ही गोष्ट मी क्लिअर करून टाकलेली आहे. लाडक्या ताईंनो, याच्याबद्दल काळजी करू नका. शेतकरी सन्मान निधी बघा, लक्षात घ्या, शेतकरी सन्मान निधी तुम्हाला वर्षाला दरवर्षाला एकूण 12,000 रुपये या ठिकाणी भेटत असतात. 12,000 रुपये म्हणजे काय, तुमचा पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये, तुमचे नमो शेतकरी योजनेचे 6,000 असे दोन्ही मिळून 12,000 भेटतात. आणि लाडक्या बहिणीचे 6,000 म्हणजे वर्षाला तुम्हाला काय भेटणार आहे, 6,000 रुपये भेटणार आहेत. म्हणजे प्रत्येक महिन्याला 500 भेटणार आहेत. म्हणजे तुम्हाला एकूण 18,000 रुपये होतील. आणि लाडक्या बहिणीला पण प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये जरी भेटले तरी त्यांना पण 18,000 होतील. त्याच्यामुळे सर्वांना एकत्र, सर्व लाडक्या बहिणींना, सर्व महिलांना एकत्र करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, 500 रुपये तुम्हाला सोडणार आहेत. ज्या शेतकरी ताई आहेत त्यांना 500 रुपये आणि ज्या शेतकरी ताई नाहीत त्यांना लाडक्या बहिणीला 1,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. आणि ज्या निराधार ताई आहेत त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर करून टाकले. तर हा सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी समोर आलेला आहे. ऑलरेडी तुम्हाला मागच्या पण मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं, पण बऱ्याच ताईंना कन्फ्युजन झालं होतं की बाबा सर आम्हाला मग हे लाडक्या बहिणीचे 1,500 ऐवजी आता 500 रुपये भेटणार आहेत का? तर तुम्ही काळजी करू नका. फक्त शेतकरी ताईंना 500 रुपये भेटणार आहेत, बाकी सगळ्या ताईंना 1,500 रुपये भेटणार आहे. त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही. चला लाडक्या ताईंनो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारत आहे. आणि लाडक्या ताईंनो बघा, याच्यामुळे हे जे बदल झालेले आहेत किंवा हे सरकारने मोठा निर्णय जो घेतला आहे त्या बऱ्याच ताई या ठिकाणी नाराज झालेल्या आहेत किंवा सर आम्हाला नेमके हे पैसे का येत नाहीयेत, आम्हाला 500 रुपये का देतात, आम्हाला शेतकरीचे तुम्हाला पैसे भेटतात तर मग याचे पण लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये भेटायला पाहिजेत, असं बऱ्याच ताईंचं मत आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला 1,500 रुपये तुम्हाला पण भेटावात का? शेतकरी सन्मान योजनेचे पैसे चालूच राहून द्या, पण हे लाडक्या बहिणीचे पण 1,500 रुपये तुम्हाला भेटावात का? अशा स्वरूपाची महिलांची प्रतिक्रिया या ठिकाणी आहे. आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ते मागणी पण करत आहेत की बाबा आमच्या शेतकरी ताईंना या ठिकाणी 1,500 रुपये लाडक्या बहिणीचे पण भेटावेत. तर तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. लाडक्या ताईंना माहिती आवडत असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं जास्तीत जास्त. चॅनलला कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला लाडक्या ताईंना काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात. चला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.